आहे, काही हरकत नाही तुम्ही दिलं तर. आपण खूप सारे रील्स बघतो आता लहान मुलांच्या, जे इंडियामध्ये स्पेसिफिकली होत नाही, बाहेरच्या कंट्रीजमध्ये जे चायना किंवा जपान असतील, तर मुलांना ते लहान मुलं असतात, लहान मुलांना ते लोक टेबलवरती बसवतात आणि मग त्यांच्या समोर जेवण वाढतात आणि ते मुलं आपापली खातात. म्हणजे ते काय प्रोसेस आहे की म्हणजे असं आपण हाताने नाही भरवत त्यांना, म्हणजे पेरेंट्सचं बघून मुलं म्हणजे जसं करतात पेरेंट्स तसं फॉलो करतात. त्यांना एक सवय लागते की आपलं खायचं, हातानेच त्यांना सवय केली जाते. ती एक खूप चांगली आहे सवय. इंडियामध्ये होत नाही, ते होत नाही. खूप लाड लाड आपण करून, पण नंतर आपल्याला तसं वाटतं की मी द्यायला म्हणजे आधीपासून भरवायला नव्हतं पाहिजे. थोडं सांडलेलं ते आवरलं असतं सगळं. थोडंसं माझ्याही बाबतीत झालं ऍक्च्युली, मला माझ्या मुलाच्या बाबतीत, की मी सुरुवातीला त्याला असं भरवायचं, तो सांडायचा, असं वाटायचं खूप अगदी राडा केला जायचा की सगळं सांडून ठेवायचा. पण ते ऍक्च्युली तसं करायला हवं होतं. त्यांना ती सवय लागणं खूप गरजेचं स्वतःच्या हाताने खाण्याची. त्यामुळे काय होतं की त्यांनाही समजतं की कसं खायचंय, भाजीमध्ये घेऊन भाज्या खाणं खूप महत्वाचं आहे. मग ते आपल्याला काय वाटतं की भाजी खात नाही मूल, आपण त्यांना भरवूया. पण मग ते थोडा वेळ लागतो त्यांना सारखं मागं लागून की आता नाही, तू हाताने जेवायचं, आता तू मोठा झालाय. बरोबर. आता लहान मुलांचं झालं, आपण थोड्या मोठ्या मुलांकडे म्हणजे कॉलेज वगैरे जातो. आता आजकाल ते प्रमाण वाढलंय की ओबीस होतं ते मुलं खूपच. कॉलेजमध्ये आपण बघितलं किंवा स्कूलमध्ये पण ओबेसिटीचं प्रमाण वाढतोय खूप, कारण की तसं तुम्ही बोलला पिझ्झा, बर्गर, पास्ता याच्यामुळे ओबेसिटी वाढते मुलांमध्ये. आणि जे घरचे पदार्थ आहेत, डाळ भात असेल किंवा चपाती भाजी असेल, हे कमी होत चाललंय. तर म्हणजे पॅरेंट्सला तुम्ही कसं समजवाल की इम्पॉर्टंट आहे मुलांना घरचं जेवण देणं आणि बाहेरचं कमीत कमी प्रमाण करणं? बाहेरचं तुम्ही जेवढं कमी खाणार तेवढं चांगलंच आहे हेल्थसाठी. तुम्ही घरचं त्याच्यामध्ये थोडे इनोव्हेटिव्ह काही रेसिपीज, जसं म्हटलं मी मगाशी की वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही करून वेगवेगळे पराठे दिले, काही कॉम्बिनेशन दिले, त्याप्रमाणे तुम्ही त्यांना नक्कीच त्यांच्या डाएटमध्ये ते इन्क्लूड करू शकता. म्हणजे आता जे कॉलेज गोईंग मुलं असतात त्यांना चिप्स वगैरे असतील, तेलकट पदार्थ जास्त आवडतात, फ्राईज असतील, फास्ट फूड. तर म्हणजे हे कमीत कमी करणं किंवा अवॉइड करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला, तुम्हाला जर ते खायचं असेल, त्याचं प्रमाण तर नक्कीच कमी असावं. मग त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला सकाळचा जो नाश्ता आहे तो हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. माझा एक स्वतः म्हणजे माझा रूल आहे की मी ब्रेकफास्ट कधी स्किप करायचा नाही. कारण आपण रात्रभर उपाशी असतो, त्याच्यामुळे सकाळी आणि सकाळीचं कारण काय असतं की सकाळी डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं. त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता हा महत्वाचा आहे. तुम्ही तो तेलकट, त्याची सुरुवात तेलकट करू नका. काही प्रोटीनयुक्त असा बेसन चिला असेल किंवा मुगाचा पराठा असेल, आपल्या पोहा आणि उपमा, ते त्याच्यामध्ये थोडंसं बटार ऍड करा की जेणेकरून थोडंसं प्रोटीन ऍड होईल. वेगवेगळ्या आपल्या जे काही नाश्त्याचे प्रकार आहेत, इडली, डोसा, असं तुम्ही सुरुवातीला तेलकट खाऊ नका. आणि मग चहा घ्यायचा असेल तर मग तुम्ही नंतर घ्या, नाश्ता झाल्यानंतर तुम्ही चहा घेऊ शकता. चहाचा विषय निघला सगळा, तर चहा चांगला की कॉफी चांगली, आणि त्याच्यामध्ये परत शुगरचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर मग ते वजन वाढण्यासाठी किती कारणीभूत असतंय? आता चहा कॉफी विषयी सांगेल की चहा आणि कॉफीने वजन कधीच वाढत नाही. तुम्ही त्याचं प्रमाण जास्त केलं तर नक्कीच वजन वाढतं. आणि त्याच्यामध्ये प्रोसेस शुगरचं प्रमाणही कमी असावं, त्याच्या वेळा योग्य असाव्यात. आता वेळ म्हणजे बरेच जण ऐकलं असेल की सकाळी मी चहा चपाती, आम्हाला लहानपणापासून सवय आहे की आम्ही चहा चपातीच खातो, पण ती सगळ्यांच्याच शरीराला ते तशी सवय नसते. सुरुवातीला चहा घेऊच नाही, म्हणजे असं मी तरी सजेस्ट करते की तुम्ही मिड मॉर्निंग घ्या, नाश्ता झाल्यानंतर घ्या 10 मिनिटांनी. आणि चहाच्या सुरुवातीला जे बाजूला होतं म्हणजे ब्रेड असेल, बेकरी प्रोडक्ट्स, बिस्किट, त्याने वजन वाढतं. चहाने असं वजन वाढत नाही. तुम्ही 1 ते 2 वेळा नक्कीच घेऊ शकता. आणि जर ज्यांना दुधामुळे फ्लोटिंग, कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही, ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स नाहीये आणि ज्यांना दूध पचतं, ते दुधाचा चहा नक्कीच 1 ते 2 वेळा घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला आयर्नची कमतरता असेल, मग थोडं तुम्ही चहाचं प्रमाण थोडं कमी करायला हवं, चहाचं जर आयर्नची कमतरता असेल तर. जिम मध्ये सांगतात की ब्लॅक कॉफी, म्हणजे जिम करायच्या आधी ब्लॅक कॉफी म्हणजे पिऊन येत जा, तर ते चांगलं त्याने कळतं की मूड एनहान्समेंट, त्यातलं कॅफेनमुळे मूड एनहान्समेंट एलिव्हेट होतो. तर ब्लॅक कॉफी चांगला आहे, तुम्ही घेऊ शकता एक्सरसाइजच्या अगोदर, काही हरकत नाहीये. फक्त चहामुळे आणि वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी करा. म्हणजे 3 वेळा असेल तर 1 किंवा 2 वेळाच करायचंय. जसं सांगितलं की सकाळच्या नाश्त्यानंतर एक योग्य आहे आणि संध्याकाळचा एक वेळ आहे, ती बरोबर वेळ. तुम्ही ह्याच्या पुढे प्रमाण जर वाढवलं
काही जण दिवसाला 7 ते 8 कप चहा पितात. मग तुमचं का नाही वजन वाढणार आहे? ऍसिडिटीचा त्रास तुम्हाला का नाही होणार आहे? कारण कॅफेन आहे त्याच्यामुळे तुमची भूक मंदावणार आहे. आता चहाचं एक सांगेल की दुधामध्ये केसिन असतं आणि चहामध्ये फ्लेव्हनॉइड्स असतात. सो ते एकत्र गेले की काही विष तयार होत नाही लगेच. त्याने काही विष तयार होत नाही. तुम्हाला पचायला दूध पचत असेल तुम्ही चहा नक्कीच घेऊ शकता. आणि चहामध्ये जो कॅफेन असतो त्याच्यामुळे आपला मूड एलिव्हेट, आपल्याला फ्रेश वाटतं. त्यामुळे माझे तर बरेच क्लायंट्स आहेत की ज्यांचं मी चहा पिऊन वजन कमी केलेलं आहे, की चहाचा समावेश करून. पण तुम्ही कमी केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे वजन तुमचं लवकर कमी होणार आहे. जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल, थोडंसं प्रमाण कमी करा आणि गाईच्या दुधाचा घ्या. म्हणजे प्रयत्न करा. जर वजन कमी करत असाल तर गाईच्या दुधाचा समावेश करा. विदाऊट शुगर जर आवडत असेल तर विदाऊट शुगर, असं काही नाही. आणि एक सांगेल की चहामध्ये प्रोसेस शुगर अवॉइड करा. तर त्याला ऑप्शन काय आहे, तर मिश्री जी असते मोठी खडी साखर ती घातली तर त्याचा फायदा होतो थोडासा, की त्याच्यामध्ये पण कॅलरीज सेम आहेत. आता गुळ असेल, साखर आणि खजूर, ह्याचे कॅलरीज थोड्या सेमच असतात. फक्त फरक काय असतो की आपली जी नॉर्मल शुगर असते, साखर, ती प्रोसेस केलेली असते त्याच्यामुळे त्याचे असे थोडे हेल्थ बेनिफिट्स खूप नाही आहेत. मिश्रीचे जे मोठ्या खडी साखरेमुळे काय घशासाठी चांगली आहे, सर्दी खोकलासाठी चांगली आहे. परत खजुराचे फायदे तर माहितीच असेल, खजुराचे खूप फायदे आहेत. सो हा फरक फक्त असतो. गुळामध्ये आयनचं प्रमाण थोडंसं जास्ती असतं, साखरेमध्ये नसतं. बाकी कॅलरीज तर सेम असतात. एक मधल्या काळात एक ट्रेंड पण खूप सुरू झाला होता, गुळाचा चहा. तर नेमकं खरंच गुळाच्या चहापासून जास्त बेनिफिट आहे साखरेच्या चहाच्या कम्पॅरिझन मध्ये? नाही, नाही, त्याचं बेनिफिट्स आहेत. फक्त काय होतं की आता आयुर्वेदानुसार काय सांगितलं जातं की दूध आणि गुळाचं कॉम्बिनेशन असं आपल्या पचनक्रियेसाठी इतकं नाहीये, म्हणजे चांगलं नाही आहे. ते काही जणांना ते पचत नाही, म्हणजे त्यांच्यासाठी ते पचनक्रियेसाठी योग्य नाही. पण काही जणांना पचतो. काही जण अगदी सर्रास रोज त्यांचा गुळाचा चहा असतो, म्हणजे बरेच वर्ष घेतात, कारण त्यांना तो सूट होतो पचनक्रियेसाठीच. काही जणांना त्याच्यामुळे ब्लोटिंग होण्याचा किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही साखरेचाच चहा घेतलेला मला वाटतं बेटर आहे, की साखरेचा किंवा मी सांगितलं की खडी साखर थोडीशी छोटा तुकडा घालून घेऊ शकता. राईट. जसं तुम्ही शुगर आणि सॉल्ट हे बोलला की शुगर